श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. उद्या आहे स्वामी पुण्यतिथी. सकाळीच मी व्हिडिओमध्ये एक तुम्हाला उपाय म्हणता येईल असा सांगितलेला आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 सेवा सांगणार आहे की उद्याच्या दिवशी तुम्हाला काहीही शक्य झाले नाही तरी या 2 सेवा अवश्य करा. सगळ्यात आधी आपण थोडक्यात बघूया की उद्या स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करायची. सकाळी पण सांगितलेलं आहे, पण प्रत्येकाच्या समोर प्रत्येक व्हिडिओ जातो असं नाही, अगदी थोडक्यात सांगते. सकाळी महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर पुसून घ्या आणि महाराजांची मूर्ती पंचधातूची घरामध्ये अवश्य स्थापन करा. आपल्याकडे आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मागवू शकता. उद्या सकाळी सर्व आपली स्वच्छता कामे झाल्यानंतर महाराजांची मूर्ती तांबणामध्ये घ्यावी. त्यानंतर त्याच्यावर फुलांचा अभिषेक तुम्ही करू शकता, गुलाबाच्या फुलांचा. त्यानंतर चंदनाच्या पाण्याने अभिषेक करू शकता. वेगवेगळ्या तुम्हाला जसं हळदीच्या पाण्याने असं तुम्ही अभिषेक करू शकता. चंदनाच्या पाण्याने केलेला जास्त चांगला. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करू शकता आणि मग पाण्याने. हे अभिषेक करताना नेहमी पुरुष सूक्त यूट्यूबला लावून द्या किंवा तुम्ही स्वतः म्हणा. उद्या अखंड दिवस आपल्याला काहीच नाही जमले ना तर श्री स्वामी समर्थ असा अखंड जप करायचा आहे. कोणाशी काही बोलण्यापेक्षा किंवा काहीही वेगळं करण्यापेक्षा महाराजांच्या नामस्मरणात आपण विलीन होऊन जायचं आहे. संपूर्ण दिवस उद्या श्वासागणित तुम्हाला, म्हणजे मी पण करणार आहे, श्वासागणित नामजप करतात बघा, ते कसे तुम्हाला सांगते. आपण जेव्हा श्वास वर घेतो श्री स्वामी समर्थ आणि श्वास जेव्हा खाली सोडतो तेव्हाही श्री स्वामी समर्थ, ह्याला श्वासागणित नामजप म्हणतात. या श्वासागणित नामजपाला सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणजे हा नामजप लवकर फळास जातो असं म्हणतात. याचा अर्थ असा नाही की दुसरे नामजप फळास जात नाहीत, पण श्वासागणित नामजप म्हणजे आपल्या श्वासांमधून आतही आपण तीच एनर्जी घेतो आणि सोडतानाही चांगली एनर्जी सोडतो आणि त्यामुळे आपला एक पॉझिटिव्ह ओरा तयार होतो. म्हणून स्वामी समर्थ महाराजांचा किंवा कुठल्याही देवी देवतांचा जेव्हा तुम्हाला एखादा जप किंवा एखादा मंत्र सिद्ध करायचा असतो तेव्हा तो श्वासागणित करण्याला जास्त महत्व आहे. उद्याचा दिवस चांगला आहे, महाराजांचा दिवस आहे. उद्या आपण केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊ शकतो. नक्की जाऊन या. महाराजांना फक्त नमस्कार करा, काही मागू नका. महाराज जे काही दिलं आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या अडचणींपासून, म्हणजे आपल्या अडचणींपासून महाराजांना काही माहीत नसतं असं नाहीये. त्यामुळं प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्ट काहीतरी पाहिजे म्हणून करू नका. कधीतरी सेवा म्हणून सुद्धा आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. सकाळी वेळ जर मिळाला, तुम्हाला खूप वेळ असेल तर किमान सारामृताचे 3 अध्याय तरी वाचा. असं नाही म्हणत मी अख्खं सारामृत वाचा, कारण 1 तास प्रत्येकाकडे असेल असं नाही. रविवार वगैरे आला असता तर मी तुम्हाला नक्की म्हटलं असतं, पण 3 अध्याय वाचा. उद्यापासून ठरवा तुम्ही 3 किंवा 7 अध्यायाचे पठण करा आणि असं करून 3 रोज वाचले तरी तुमचे 7 दिवसात एक पारायण होईल आणि 7 रोज वाचले तर 3 दिवसात एक पारायण होईल. 1 अध्याय वाचलात तरीही चालेल. असं अजिबात मोजून सेवा करू नका की माझे एवढे पारायण झालेच पाहिजेत, मग भले किती पण घाई होऊ दे, त्यातलं मला काही न समजू दे, अशी घाईघाईनं सेवा नाही करायची की तुम्ही खूप पटपट 7 अध्याय वाचताय. मग त्यातलं तुम्हाला एक ओळ तरी कळतीये का, किंवा त्या ओळींचे अर्थ कळतायत का, तुम्हाला साक्षात तुम्ही एवढा पावन ग्रंथ वाचत आहात, मग त्यातल्या ओळ शब्द आणि शब्द याचे महत्व कळले पाहिजे. ही माझी सांगण्याची नेहमीची तुम्हाला पद्धत आहे की मी कधीच तुम्हाला म्हणणार नाही की अख्खं सारामृत वाचा. हा, वेळ असेल, तुम्हाला समजत असेल तर नक्की वाचा, पण नाही ना समजत आहे तर दुसरे करतायत म्हणून सेवा नाही करायच्या. तर तुम्ही एकच अध्याय वाचा, पण तो इतका जीव ओतून वाचा की तुम्हाला साक्षात अक्कलकोटमध्ये असल्यासारखं किंवा त्या लीला जिथं घडतायत तिथं असल्यासारखं वाटलं पाहिजे. माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. तर ज्यांना वेळ आहे त्यांनी वेळ नाही त्यांनी 1 अध्याय वाचा, 3 वाचा, 7 वाचा,
संपूर्ण सारामृतवाचा. प्रत्येकाला महाराजांचा आशीर्वाद मिळणारच आहे. ही सेवा केली तर ती सेवा असं नाही. त्यानंतर अध्याय 14वा आणि अध्याय 18वा. खरं सांगते, दररोजच्या वाचनामध्ये जे कोणी अध्याय 14 आणि अध्याय 18 हे ठेवतं, कारण गुरुचरित्रातला अध्याय येतो साक्षात, त्यामुळं या खूप जास्त महत्व आहे या दोन अध्यायांना, 14वा आणि 18वा. जरूर जरूर पठण करा उद्याच्या दिवशी. त्यानंतर स्वामी स्तवन, स्वामी समर्थांच्या तुम्हाला स्वामी अष्टक जे काही येतं ना, तुम्हाला तारक मंत्र, उद्यापासून 11 वेळा तुम्ही एक 8 दिवसाचं, 2 दिवसाचं, 5 दिवसाचं असं तारक मंत्राचं अनुष्ठान देखील करू शकता. अशा ज्या सेवा आहेत ना, या सेवांमुळे तुम्हाला खूप काही घबाड मिळेल असं मी अजिबात दावा करत नाही, पण तुमचं हरवलेलं मन जागेवर येईल, तुमचं अस्थिर मन जागेवर येईल, तुमच्या मनात अनेक शंका असतील तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल, तुमच्या डोक्यामध्ये चाललेला गोंधळ कमी होईल, तुम्हाला एखाद्या गोष्टीतून मार्ग सापडत नसेल तर तुम्हाला मार्ग दिसेल. कारण गुरूंचं काम काय आहे? आपल्या शिष्याला योग्य मार्गावर आणणे, आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवणे. त्यामुळे गुरु बळ स्ट्रॉंग करायचं असेल आणि महाराजांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर महाराजांपुढे नतमस्तक होणे हा एकमेव पर्याय आहे, की महाराजांच्या चरणांशी तुम्ही सगळं काही वाहून टाका, की माझं तुम्हाला सगळं माहिती आहे आणि तुमच्या कृपा आशीर्वादाची गरज आहे. मी कष्ट करायला तयार आहे, फक्त तुम्ही ती ताकद द्या मला. तुम्ही मला अडचणी द्या, पण त्या अडचणींवर मात करण्याची मला ताकद द्या. आहे माझ्या डोक्यावर कर्ज, पण ते कर्ज फेडण्यासाठी मला कुणाकडून आयता पैसा नकोय, पण ते फेडण्यासाठीचे जी काही कमाई करायची आहे त्याचे मार्ग मला तुम्ही दाखवा. आपण महाराजांकडेच काय, कुठल्याही देवाकडे फक्त त्यांची कृपा मागायची. मला 1 लाख रुपये द्या, मला 2 असं मागायचं नाही. कधीच डील करायची नाही भगवंताशी. तर भगवंताला म्हणजे परमेश्वराला आपण सामर्थ्य मागायचं, की मला सामर्थ्य द्या, माझ्या आयुष्यात कुठल्याही उलाढाली होऊ दे. मला माहित आहे महाराज तुम्ही माझ्या मागे आहात, फक्त मला मार्ग दाखवा. ह्या सेवा आणि अशा सांगितलेल्या पद्धतीने करून बघा. महाराजांना उद्या मस्त असा चाफ्याचं फूल जे काही मिळेल ते, नाही चाफ्याचं मिळालं झेंडूचं फूल हार, छान थोडीशी दिव्यांची सजावट, काही महागातलं आणायचं नाही. कुठलंही आसन, काहीही आपल्याला काहीही महाराज मागत नाहीत. फक्त 2 हात जोडून मनोभावे बसा, बघा तुम्हाला काय मिळतं ते. सगळं काही महाराजांना माहिती आहे. पुन्हा एकदा सांगते की महाराजांच्या सेवेमध्ये काहीच नाही जमलं तर श्वासागणित जे नामजप आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करून तर बघा आणि मग मला सांगा. श्री स्वामी.